श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. आणि आज आहे शुक्रवार, तर काल गुरुवारची पूजा मांडली होती, ती आता पूजा उतरून घेणार आहे. आणि त्याच ठिकाणी परत शुक्रवारची पूजा वैभवलक्ष्मी व्रत धरलेली आहे, तर त्याची पूजा मांडणी करायची आहे. तर आज इकडे वरलक्ष्मी म्हणून आज खूप मोठा सण साजरा केला जातो. लक्ष्मीची प्रत्येक घरामध्ये लक्ष्मीची पूजा मांडणी केली जाते. आपण जसं गणपतीच्या वेळेला गौरीची स्थापना करतो, तशी आजच्या दिवसाला वरलक्ष्मी म्हणून स्थापना करतात आणि खूप छान सजवतात. तर मी म्हटलं चला आता आज बी आज सगळ्याचा उपास आहे, तर संध्याकाळी पूजा करण्यापेक्षा मांडणी करण्यापेक्षा आता सर्व मांडून घ्यावं आणि संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमाला फुलं वाहून दिवाबत्ती करून मग कथा वाचायला येते म्हणून सर्व तयारी करून घेतले. चौकटीची पूजा तर झालेली आहे, फक्त फुलं आणि दिवा लावायचा आहे, तो संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमाला सर्व करून घेणार आहे. तर चला, त्यांनी भाज्या आणून दिल्या होत्या, तर ते सगळं तयारी करून ठेवते, म्हणजे थोड्या वेळानं स्वयंपाकाला लागायला बरं. आज कुणाचा डबा नव्हता, काजलला सुट्टी होती वरलक्ष्मीची, आणि ह्यांनी तर जाणार होते, पण त्यांचा उपास असल्यामुळे त्यांनी आज काय खाल्लं नाही. सकाळी 2 केळं तेवढे घेतले होते, दूध आणि केळ घेतले होते, मी बी तेवढंच घेतलं होतं. स्वयंपाक करून घेतला. बघता बघता संध्याकाळचे 5:30 वाजले. तर म्हटलं चला आता पूजाला लागूया. तर एक एक करता 6 वाजले. मग आज सगळं फुलं बिलं देवांना चढून दरवाजाकडे आले. आता दरवाजामध्ये आज पाणी आलं होतं, तर सगळं धुवून काढली होती काजलनं बाहेरचं. तर आता चौकटीची पूजा करून घेते, दिवाबत्ती करते, चौकटीला हळदी कुंकू वाहून आणि दिवा लावून मग आपलं घरात कथा वाचायला जाते. कारण दरवाजातनंच आपली लक्ष्मी घरात येते, तर दरवाजा मेन त्यामुळं दरवाजाला दिवा, अगरबत्ती आणि फुलांनी सजून घेते. मग घरात जाऊन कथा वाचायला बरी सोपी होते. परत बाहेर आरती झाल्याशिवाय तर बाहेर येता येत नाही, तर एकदा घरातनं बाहेरचं करून घरात गेलं म्हणजे सोपं पडतं. तर चला, दरवाजाची पूजा झालेली आहे. कसा वाटतो माझा दरवाजा, दार. तर चला आतमध्ये जाऊया आणि आपली कथा वाचायला सुरुवात करूया. आणि तसंच पूजाला बसले. आणि एक जण माझी मैत्रीणच आहे, ती कधीतरी महिन्याला 15 दिवसाला येते म्हणताना मग ती आज अचानकच पूजाला बसले आणि ते आल्या. तर मग म्हटलं चला तुम्हीसुद्धा ऐकून घ्या कहाणी, आणि त्यांनासुद्धा आपलं कहाणीच्या कथा वाचायच्या टायमाला आले म्हणून त्यांना हळदी कुंकू आणि खिरीचा प्रसाद दिला. त्यांना हळदी कुंकू दिलं, ते बी बसले, आरती होईपर्यंत बसले. तर म्हटलं चला देव कुणाच्या रूपात येतो माहीत पडत नाही. मग त्यांना हळदी कुंकू देऊन मग आपली कथा वाचायला घेतले. काजल व्हिडिओ करत होती, तर चला तर कहाणी वाचायला घेऊया. तर तुम्ही सुद्धा ऐकून घ्या कहाणी. शीला की मनोकामना पूर्ण की है, वैसे सबकी मनोकामना पूर्ण करना और सबका कल्याण करना. जय माता दी. शीला पे प्रसन्न हुए वैसे सब पे प्रसन्न होना, सबकी मनोकामना पूर्ण करना. गजलक्ष्मी माँ है, आदिलक्ष्मी माँ, आप जैसा शीला पे प्रसन्न हुए वैसे सब पे प्रसन्न होना, सबकी मनोकामना पूरी करना. जय माता. चला तर मग आता मी पूर्ण कथा वाचून घेते, मग भेटूया नंतर न. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जय. कथा पूर्ण झाली आणि गणपतीची पहिली आरती केली, मग लक्ष्मीची आरती केले. तर आरती झाली. आरती झाल्यावर काजलला म्हटलं ऊद आहे ना सगळीकडे, संपूर्ण घरामध्ये फिरव. मग ती घेतली उदानी आणि सगळ्या घरामध्ये आणि दरवाजाला, चौकटीला सगळीकडे ऊद फिरून घेतली. मग कशी झाली आजी पूजा बघा उठून. हा चांगली पाहिली मी आणि अशीच चांगली बघती. पण लोक काय हे मान ते मान असं ठेवू, तिला वाटतं मी तिच्यावर चोट, तिला वाटतं मी ते काही दिसत बी नाही. मग देवाचं तोंड, देवाचं तोंड दिसलं पाहिजे ना अशी पूजा. एक आजी आल्या होत्या, त्या आजी तर रोजच येतात ह्या टायमाला. तर त्या आजीसुद्धा तशाच म्हणाल्या, बरोबर आहे, देवाला फुलांनी सगळं सजवतात, मग देवाचं तोंडच दिसत नाही. त्यामुळे त्या आजी तशा म्हटल्या. काजलची पूजा, काजल उदानी फिरून झालेली आहे, पाया पडलेली आहे. माझे देव कसे दिसतात, माझी पूजा कशी वाटते तुम्हाला, छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा. आणि लक्ष्मीचा छापा किती छान दिसतोय पहा. आणि मी आज केलं होतं निवदाला
खीर रव्याची खीर केले होते, पुऱ्या, भात आणि मिरचीची भाजी, भेंडीची भाजी, डाळ केलं होतं. तर तेच आपलं साधं सिंपल असं नैवेद्य देवासाठी नैवेद्य केला होता. तर देवाला नैवेद्य दाखवला. आता चला तर मग त्या ताईसुद्धा आलेल्या आहेत, त्यांनासुद्धा आता एक सवासीन आलेली आहे, तर त्यांनासुद्धा जेव घालूया. चला मग तुम्हीसुद्धा दर्शन घ्या माझ्या लक्ष्मीचे, वैभव लक्ष्मी माताचे. तसेच त्या ताईंनासुद्धा जेव घालते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला तर बाय.